एक लहान मुलगा ठामपणे म्हणतो, मी 35व्या वर्षापर्यंत करोडपती झालो नाही तर थेट उंच टॉवरवरून उडी मारून जीव देईन. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण तो मुलगा आजचा जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे आहेत. त्यांनी शून्यावरून सुरुवात केली आणि केवळ 32व्या वर्षीच पहिले $1 मिलियन कमावले. यानंतर त्यांनी आपल्या बुद्धीच्या आणि शांत डोक्याच्या जोरावर याच एका मिलियनचं रूपांतर तब्बल $168 बिलियन मध्ये केलं. हे शक्य कसं झालं? त्यांची गुंतवणूक करण्याची पद्धत नेमकी काय होती? त्यांनी असे कोणते निर्णय घेतले जे सामान्य लोकांच्या लक्षात सुद्धा येत नाही, पण वॉरन बफे यांना ते स्पष्ट दिसलं. या प्रश्नांची उत्तरं शोधत आपण या अफाट यशामागच्या रहस्याची उकल एकत्र करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण वॉरन बफे यांचा प्रेरणादायक प्रवास आणि असामान्य प्रवासाची कहाणी ऐकणार आहोत. नमस्कार, मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र. 1930 साली अमेरिका भीषण आर्थिक मंदीचा सामना करत होती आणि अशा संकटमय काळात 30 ऑगस्ट 1930 रोजी वॉरन बफे यांचा अमेरिकेतील एका शहरात जन्म झाला. त्यांचे वडील एक स्टॉक ब्रोकर होते, तसेच त्यांनी राजकारणातही पाऊल ठेवलं होतं. तर त्यांची आई घर सांभाळणारी एक शांत स्वभावाची गृहिणी होती. वॉरन यांचं बालपण संघर्षांनी भरलेलं होतं. ते अजूनही 1 वर्षाचे झाले नव्हते तोवर त्यांच्या कुटुंबाने आपली सर्व संपत्ती गमावली होती. कारण ज्या बँकेत त्यांचे पैसे ठेवले होते ती बँकच बंद पडली होती. अशा परिस्थितीत वॉरननं लहानपणीच अनेकदा पाहिलं की त्यांची आई केवळ एकदाच जेवण करते, जेणेकरून वडिलांना दिवसभर काम करून आल्यानंतर भरपेट अन्न मिळावं. पैशांची सतत टंचाई, घरात चालणारा संघर्ष आणि गरिबी या सगळ्या गोष्टींनी लहान वॉरनच्या मनावर खोलवर परिणाम केला. या कठीण अनुभवांमुळे त्यांनी स्वतःशी एक कठोर आणि ठाम शपथ घेतली की जर वयाच्या 35व्या वर्षी ते करोडपती झाले नाही तर शहरातील सर्वात उंच इमारत शोधून तिथून उडी मारून स्वतःचा जीव देतील. ही कुठल्याही मुलाची केवळ लहर नव्हती, तर असा निर्धार होता ज्याने पुढे संपूर्ण जगात एक आर्थिक क्रांती घडवली. वॉरन बफे यांना लहानपणापासूनच गणित आणि आकड्यांमध्ये असलेली रचना, त्यातील नियम शोधण्याची विशेष आवड होती. ते त्यांच्या घरासमोरून जाणाऱ्या प्रत्येक गाडीचा क्रमांक बारकाईने निरीक्षण करायचे आणि रात्री त्या सगळ्या नंबरची नोंद एका छोट्या कागदावर करून अभ्यास करायचे की कोणती गाडी सर्वाधिक वेळा त्या रस्त्यावरून गेली आहे. एकदा त्यांनी पाहिलं की एक माणूस कोल्ड्रिंक मशीन मधून ड्रिंक घेत होता आणि त्या मशीन जवळ झाकणांचा मोठा ढीग पडलेला होता. त्यांच्या कुतूहलामुळे त्यांनी त्या झाकणांना उचलून घरी आणायला सुरुवात केली. आठवडाभर त्यांनी असंच केलं आणि त्यातून त्यांनी अभ्यास केला की लोक कोणतं कोल्ड्रिंक सर्वाधिक पितात. त्यांच्या या निरीक्षणातून त्यांना समजलं की कोका कोला हे सर्वाधिक लोकप्रिय आहे. याच निरीक्षणाची आठवण त्यांना नंतर मोठे गुंतवणूकदार झाल्यावर झाली आणि त्याच प्रेरणेतून त्यांनी कोका कोला कंपनीमध्ये गुंतवणूक केली. वॉरन 10 वर्षांचे असताना बेन्सन लायब्ररी ही त्यांची आवडती जागा होती आणि तिथेच एके दिवशी त्यांच्या हाती $1000 कमवायचे अनेक उपाय नावाचं पुस्तक हाती आलं. त्या पुस्तकात अनेक व्यावसायिक कल्पना होत्या, पण एक कल्पना वजन मोजण्याचं मशीन लावून नफा मिळवायचा ही त्यांना प्रचंड आवडली. त्यात सांगितलं होतं की एक मशीन लावा, नफा कमवा, तो पुन्हा दुसऱ्या मशीन मध्ये गुंतवा आणि असं करत करत मोठं व्यवसायाचं साम्राज्य उभं करा. इथूनच वॉरन बफे यांनी पहिल्यांदा कंपाऊंडिंग म्हणजेच सतत गुंतवणुकीचं तत्व शिकलं. तेव्हापासून 7 वर्षाचा वॉरन गणित मांडायला लागला. एका मशीनसाठी किती खर्च येईल, दुसरं घेण्यासाठी किती नफा हवा आणि अशा अनेक मशीन्स जगभरात लावायच्या असल्यास आपण किती श्रीमंत होऊ याचा ते विचार करू लागले. हळूहळू त्यांनी ही स्वप्न कृतीत उतरवायला सुरुवात केली. त्यांनी कोका कोला, च्युइंगम, मासिकं विकली आणि अगदी पहाटे उठून लोकांना वर्तमानपत्रही वाटलं. वॉरनला लहान वयातच पैशाच्या खेळात मजा वाटायला लागली होती. वॉरन बफे यांना लहान वयातच पैसे कमवण्याचा एक वेगळाच छंद लागला होता, कारण त्यातून त्यांना स्वातंत्र्य मिळायचं आणि स्वतःच्या आयुष्याचा मालक होता येतं हे त्यांना लक्षात आलं होतं. त्यांना विशेष आकर्षण होतं ते कंपाऊंडिंगचं म्हणजेच चक्रवाढ या कल्पनेचं. एकदा लहानपणी त्यांनी एक गोष्ट ऐकली होती जी त्यांच्या मनात खोलवर कोरली गेली. ही गोष्ट होती एका अहंकारी राजाची आणि एका शांत स्वभावाच्या बुद्धिमान पुजाऱ्याची. राजा पुजाऱ्याला काही माग सांगतो, त्यावर पुजारी फक्त तांदळाचे दाणे मागतो.
बुद्धिबळाच्या पटावरील 64 घरांमध्ये पहिलं घर एक दाना, दुसऱ्या घरात त्याचं दुप्पट, मग 4 पट, मग 8 पट आणि असं 64व्या घरापर्यंत. पहिल्यांदा राजाला हा विनोद वाटतो, पण जेव्हा सैनिकांनी दाणे मोजायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की संख्याबळ इतकं प्रचंड वाढलं आहे की पूर्ण साम्राज्य विकूनही ते शक्य होणार नाही. ही गोष्ट वॉरनच्या मनात घट्ट बसली. ही वेळ आणि सातत्याच्या आधारावर वाढणारी ही चक्रवाढ शक्ती खरंच जगातील सर्वात प्रभावशाली गोष्ट आहे. वॉरन बफे यांनी याच तत्वज्ञानाला आपलं जीवन दिलं. त्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वेळेला साथ देत सातत्यपूर्ण गुंतवणूक करत आपल्या प्रवासाची सुरुवात $0 केली आणि त्याचा परिणाम असा झाला की ते आज 168 बिलियन पर्यंत पोहोचले आहेत. वडिलांच्या इच्छेप्रमाणे वॉरन बफे यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांना शिकागोमध्ये मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. मात्र केवळ 10 मिनिटांच्या मुलाखतीनंतर मुलाखत घेणाऱ्याने स्पष्टपणे सांगितलं की त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. ही बातमी ऐकून वॉरन बफे खूप निराश झाले. त्यांना समजत नव्हतं की आता वडिलांना काय सांगायचं. पण आयुष्याचं सत्य असं असतं की एखादं दार बंद झालं की दुसरं कुठेतरी उघडतं. वॉरन बफे यांनी याआधी इंटेलिजंट इन्व्हेस्टर आणि सिक्युरिटी अनालिसिस ही बेंजामिन ग्राहम यांची पुस्तकं वाचली होती आणि ती वाचून ते त्यांच्या विचारांनी प्रचंड प्रभावित झाले होते. जेव्हा त्यांना समजलं की खुद्द बेंजामिन ग्राहम कोलंबिया येथे युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात तेव्हा त्यांनी लगेच त्यांना एक विनम्र पत्र लिहिलं. आपण कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिकवत आहात आणि मला तिथे प्रवेश घेण्याची खूप इच्छा आहे, असं त्यांनी पत्राद्वारे कळवलं. त्यांचे नशीब जोरावर होते आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. बफे आजही म्हणतात की ते दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस होते, कारण त्यांना आपल्या आदर्श बेंजामिन ग्राहम यांच्याकडून गुंतवणुकीचे खरं तत्वज्ञान शिकायला मिळालं. ग्राहम यांनी त्यांना 2 साधे पण अत्यंत प्रभावी नियम शिकवले. एक म्हणजे कधीही पैसे गमावू नका आणि दुसरा म्हणजे पहिला नियम कधी विसरू नका. वॉरन यांनी त्यांच्याकडून व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ही संकल्पना आत्मसात केली, ज्याचा अर्थ असा आहे कोणतीही कंपनी तिच्या मूळ किमतीच्या आधारावर खरेदी केली पाहिजे, बाजारभावाच्या अधीन न होता. उदाहरणार्थ एखादा पेन जर खरंच 10 रुपये किमतीचा असेल तर तोच बाजारात 20 रुपयांना विकला जात असेल तर तो घेणं चुकीचं ठरेल. त्याऐवजी थोडा संयम ठेवून त्या पेनची किंमत 5 रुपये झाली की तो आपण घेणं योग्य ठरेल आणि पुन्हा जेव्हा बाजारात त्याची किंमत 10 रुपये होईल तेव्हा तो विकून नफा घ्यावा. याच तत्वज्ञानाचा आधार घेत वॉरन बफे यांनी अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेतले आणि त्यात विलक्षण नफाही मिळवला. 1956 साली वयाच्या केवळ 25व्या वर्षी वॉरन बफे यांनी स्वतःची एक पार्टनरशिप फर्म सुरू केली, ज्यामध्ये त्यांच्या सोबत 7 भागीदार होते आणि त्यापैकी बहुतांशी त्यांच्या कुटुंबातील सदस्य होते. अवघ्या 6 वर्षांमध्ये म्हणजेच 1962 पर्यंत त्यांनी केवळ $1,05,000 रूपांतर थेट $7 मिलियन मध्ये केलं होतं. यातील $1 मिलियन हे त्यांचे स्वतःचे होते आणि अशा प्रकारे ते 32व्या वर्षीच मिलेनियर बनले. म्हणजेच त्यांच्या बालपणीच्या त्या निर्धाराची पूर्तता झाली. उंच इमारतीवरून उडी मारण्याची वेळ त्यांच्यावर आलीच नाही. काही वर्षांनी शेअर बाजारात अशी स्थिती निर्माण झाली की योग्य किमतीत चांगले शेअर्स मिळणं जवळपास अशक्य झालं, कारण किमती सतत वाढत होत्या. याच वेळी त्यांनी धाडसी निर्णय घेतला आणि आपली पार्टनरशिप फर्म बंद करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून ते त्यांच्या पुढच्या व्यावसायिक प्रवासाची नवी दिशा शोधू शकतील. आज जिथे हजारो लोक त्यांना स्टेजवर उभं राहून ऐकतात आणि टाळ्यांचा कडकडाट करतात, तेच वॉरन बफे एकेकाळी स्टेजवर उभं राहण्याच्या कल्पनेने घाबरायचे. एक दिवस त्यांनी वर्तमानपत्रात डेल कार्नेगी यांची पब्लिक स्पीकिंग कोर्सेसची जाहिरात पाहिली होती आणि त्यांनी तो कोर्स करण्याचा निर्णय घेतला. या कोर्सने त्यांच्या आयुष्यातील मोठा बदल घडवून आला. बफे सांगतात की या कोर्समुळे त्यांच्यात इतका आत्मविश्वास वाढला की त्यांनी आपली मैत्रीण सुझानला लग्नासाठी विचारलं आणि ती तयारही झाली. या कोर्समुळे त्यांच्या व्यावसायिक जीवनासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मकपणे बदललं. वॉरन बफे यांच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीची एंट्री झाली आणि ती होती त्यांचे जवळचे सहकारी चार्ली मंगर. त्यांनी शिकून घेतलं की अशा उत्कृष्ट कंपन्या निवडाव्यात ज्या दीर्घकाळ टिकतील, स्वतःची किंमत वेळेनुसार वाढवत जातील आणि ज्यांना विकण्याची गरजच पडणार नाही. या नव्या विचारसरणीचा अवलंब करत त्यांनी कोका कोला, अमेरिकन एक्सप्रेस आणि जिलेट यांसारख्या
दर्जेदार कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आणि मोठा नफा कमवला। याच काळात त्यांनी बर्कशायर हाथवे नावाच्या एका जुन्या टेक्सटाईल कंपनीचे मोठ्या प्रमाणावर शेअर्स विकत घेतले। जेव्हा त्यांच्याकडे बहुसंख्य शेअर्स जमा झाले तेव्हा त्यांनी कंपनीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आणि हॅथवेचे ते चेअरमन बनले। त्यांनी या कंपनीतील निरुपयोगी मालमत्ता विकायला सुरुवात केली आणि अखेरीस टेक्सटाईल व्यवसाय पूर्णतः बंद करून या कंपनीचे रूपांतर एका इन्व्हेस्टमेंट फर्म मध्ये केलं। याच माध्यमातून त्यांनी आवाढव्य संपत्ती मिळवली। आजही बफे यांचे बहुतेक पैसे हॅथवे या शेअर मध्ये गुंतवलेले आहेत। वॉरन बफे यांनी फक्त एक साधी कल्पना कंपाऊंडिंग हे तत्व आयुष्यभर समजून घेतलं, त्यांचं प्रामाणिक पालन केलं आणि आज 2025 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 168 बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे। पण आजही वॉरन बफे अतिशय साधेपणाने जगतात। ते एका साध्या मध्यमवर्गीय घरात राहतात, नेहमीसारखं साधं अन्न खातात आणि कोणतीही लक्झरी कार न वापरता एका सामान्य कारने प्रवास करतात। हॅथवे या कंपनीची सुरुवात केवळ 25 कर्मचाऱ्यांपासून झाली होती आणि आज ही कंपनी एक भव्य साम्राज्य बनली आहे। तरी देखील पहिले 25 कर्मचारी अजूनही बफे यांच्या बरोबर काम करतात। वॉरन बफे यांचं तत्वज्ञान स्पष्ट आहे, ते म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला आणि शेअर होल्डरला आपल्या ते भागीदार मानतात। ते कायम म्हणतात की त्यांना खऱ्या अर्थाने आनंद मिळतो कारण ते त्यांच्या आयुष्यात असा खेळ खेळत आहेत ज्यावर त्यांचं खरं प्रेम आहे। त्यांचं प्रेम संपत्तीवर नाही तर गुंतवणुकीच्या या अफाट आणि अभ्यासू खेळावर आहे। या प्रेरणादायी प्रवासातून अनेकांना करिअर आणि व्यवसायात दिशा मिळू शकते। जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच बिझनेस स्टोरीज व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद जय महाराष्ट्र। नमस्कार।